बंगालच्या उपसागराच्या उत्तरेच्या भागामध्ये एक कमी दाब तयार होण्याची दाट शक्यता आहे. नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 8 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सिस्टम प्रणाली वाऱ्याची दिशानुसार आपण पाहिलं. मध्य प्रदेशचा उत्तरेचा भाग असेल किंवा उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी एक वाऱ्याचं सर्क्युलेशन पाहायला मिळतंय. याचबरोबर कमी दाब क्षेत्र जे आहे ते बंगालचा उपसागर उत्तर भाग आणि बांगलादेशच्या भागामध्ये या ठिकाणी तयार होण्याची दाट शक्यता आहे. मान्सून जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा जम्मू काश्मीर दक्षिण भागापासून या दोन जे कमी दाब आहेत त्या कमी दाबापर्यंत विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. याचबरोबर उत्तरेकडून जी हवा आहे ती हवा राजस्थानपर्यंत सध्या स्थिमित असलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे या जळगाव असेल, धुळे, नंदुरबार, नाशिकचा काय भाग असेल या ठिकाणी आपल्याला ढग पाहायला मिळत आहेत. तात्पुरत्या स्वरूपाचा त्या ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये ह्या ढगामध्ये अजून कमी येण्याची शक्यता आहे. कारण उत्तर भारतामधून जे काय वारं येतं उष्ण, त्या वाऱ्याचा प्रभाव हा हळूहळू राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र अरबी समुद्रात जे काय वारं आहे ते अरबी समुद्रात वारं गुजरातचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, मध्य प्रदेश दक्षिण भाग असेल, याचबरोबर राज्यभरापासून हे वारं बंगालच्या उपसागरामध्ये असे पोहोचत आहेत. त्यामुळे अजून तरी बाष्प राज्यामध्ये येत असल्यामुळे राज्याच्या विविध ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय. मात्र हेच वारं बंगालच्या उपसागरामध्ये पोहोचल्यानंतर हे चीनच्या समुद्रामध्ये जात असलेले पाहायला मिळत आहे. का चीनच्या समुद्रामध्ये एक डॉल्फिन नावाचं सायक्लोन स्टॉर्म तयार आहे. तर हे डॉल्फिन सायक्लोन स्टॉर्म जवळपास 91 KT एवढं त्याचं विंड स्पीड जास्त आहे. तर हे सायक्लोनिक स्टॉर्म अतिशय तीव्र झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात जे काही हवा येते ती हवा या सायक्लोनिक स्टॉर्ममुळे खेचून घेते. त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागापासून भागामध्ये पाऊस आपल्याला कमी पाहायला मिळते. ज्यावेळेला हे सायक्लोनिक स्टॉर्म शांघाय आणि तैवानचा उत्तर भाग असेल या ठिकाणी जेव्हा लँडफॉल होईल त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये पावसाची शक्यता अधिक येणार आहे. कारण की जे काय वारं किंवा बाष्पयुक्त वारं आहे ते जो पश्चिम साईडला पूर्व साईडला जे जात होतं ते वारं कमी होईल आणि बंगालच्या उपसागरासहित दक्षिण भारत असेल, महाराष्ट्र असेल, याचबरोबर राज्यभरामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री अमरावतीचा उत्तर भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. वर्धाचा भाग असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी कालही आपण सांगितलं होतं त्याच स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतो. याचबरोबर परभणी, हिंगोलीमध्ये जालनाचा काय भाग असेल एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. परभणी दक्षिण भागामध्ये नांदेडचा मध्यवर्ती भाग असेल व दक्षिण भाग असेल या ठिकाणीही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल हलक्या स्वरूपात ढग आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर धुळ्याचा मध्यवर्ती भाग असेल, साक्री तालुका वगैरे आणि जळगावचा उत्तर भाग या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात ढग आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर राज्य इतर भागामध्ये ढगांची स्थिती सध्या तर नाही आहे. याचबरोबर रात्री जर पाहिलं सांगली जिल्ह्याचा जो पूर्व भाग असेल, सोलापूर पूर्व भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला अपेक्षित आहे. तसे शिराळा तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस, कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागामध्ये 1-2 ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, पालघरचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी आज रात्री तरी पावसाची शक्यता नाही आहे. अहिल्यानगर, पुण्याचा पूर्व भाग असेल, छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर बीडचा भाग असेल, धाराशिवचा भाग असेल, सोलापूरचा उत्तर भाग असेल या ठिकाणीही आज रात्री पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा आपण जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गचा भाग असेल, दक्षिण भाग हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूरच्या घाटमध्ये भागामध्येही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी उत्तर भाग आणि रायगड या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात 1-2 ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मुंबई असेल, ठाणे, पालघर या ठिकाणी शक्यतो करून ड्रायवेद राहील. जो पाऊस पाहायला मिळेल तो मात्र सकाळच्या वेळेलाच हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर लोणावळा खंडामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो. वाई, साताऱ्याचा भाग असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूरचा आणि सांगली जिल्ह्याचा उत्तर भाग असेल, पश्चिम भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जास्त ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस मात्र राज्यात सध्या तरी कुठेतरी पाहायला मिळणार. याचबरोबर सांगली पूर्व असेल, कोल्हापूर पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, सोलापूर या ठिकाणी आपल्याला जर पावसाची शक्यता फार कमी आहे. जर पाऊस झाला तो तात्पुरत्या स्वरूपामध्येच आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खानदेशमधील बहुतांश भाग ही ड्राय राहू शकतं. नाशिकचा पश्चिम भाग असेल एक दुसऱ्या स्वरूपात ढगाळातून पाहायला मिळेल व तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नंदुरबारचा उत्तर भाग असेल, जळगावचा उत्तर भाग या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. दक्षिण भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहील. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्यामध्येही शक्यतो करून ढगाळ वातावरण राहणार आहे व ड्राय वेदर राहू शकतं. याचबरोबर जालना असेल, परभणी, बीडचा का भाग असेल, नांदेडचा भाग असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच
भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी आपल्याला एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे नागपूरचा उत्तर भाग, अमरावती उत्तर भाग या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचे पावसाचे ढग पाहायला मिळण्याची शक्यता. बाकीच्या जिल्ह्याचा जर विचार जर केला या ठिकाणी शक्यता फार कमी आहे, मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं, नाशिक घाटमध्य भाग असेल, पूर्व भाग असेल, जळगाव लाईटनिंग थंडरचा येलो अलर्ट आहे. याचबरोबर जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या ठिकाणी ही लाईटनिंग थंडरचा येलो अलर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त पालघर असेल, ठाणे असेल, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार या ठिकाणी आपल्याला लाईटनिंग थंडरचा अलर्ट आहे. मात्र जो अलर्ट असेल तो फक्त काही विभागापुरताच व काही तालुक्यापुरत्याच मर्यादित राहण्याची दाट शक्यता. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.